नमस्कार, मी प्रसन्न जोशी. साम टीव्ही डिजिटलच्या लक्ष असतं माझं आपल्या सगळ्यांचं स्वागत. लक्ष असतं माझं हा आपला एक मंच आहे, आपला एक कार्यक्रम आहे की ज्यामध्ये नेहमीच्या बातम्यांच्या पलीकडे काहीतरी वेगळं सांगण्याचा, त्या बातमीचा अर्थ उलगडण्याचा प्रयत्न आपण यामध्ये करत असतो. आणि गेल्या इतक्या एपिसोड्समध्ये, गेल्या जवळपास आता 7 महिने झाले असतील, एवढ्या एपिसोड्समध्ये आपण हाच प्रयत्न केलेला आहे. त्याला तुम्ही मोठा प्रतिसाद देता. मला खास करून तुमचे आभार मानायचे आहेत, कारण आपण परवा जो एपिसोड केला होता, राजे आपण छत्रपती आहात, त्याला प्रचंड प्रतिसाद तुम्ही दिलात, प्रचंड व्हायरल झाला तो एपिसोड. त्यासाठी मी तुमचे आभार मानतो. आणि नेहमीप्रमाणे मी एक निवेदन करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला तर शेअर करा, नाही आवडला तरी शेअर करा आणि माझी चूक दाखवून द्या, कमेंट करा. तुम्ही माझे कौतुक करा किंवा टीका करा, पण तुम्ही माझे प्रेक्षक आहात, त्यामुळे माझ्यासाठी महत्त्वाचे आहात, आमच्या साम टीव्हीसाठी महत्त्वाचे आहात. त्यामुळे ही तुम्हाला विनंती आहे. आणि नेहमीप्रमाणे मी तुम्हाला सांगत असतो त्याप्रमाणे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा फेसबुक व्हिडिओ शेअर करा. तर मी विषयाकडे जातो. आजचा विषय आपण घेतलेला आहे, त्याला पहिल्यांदा मी कारण सांगतो. मी नेहमी माझी जी स्टाईल आहे त्यानुसार की काय घडलंय आणि मग त्यानुसार त्याच्या पुढे आपण विश्लेषण करतो. घडलंय हे की शरद पवारांनी बहुधा पहिल्यांदा असं म्हटलं की जातनिहाय जनगणना करा, झाली पाहिजे. माझ्या माहितीनुसार शरद पवारांनी कधी जातनिहाय जनगणनेची मागणी यापूर्वी केली नव्हती, जी आज त्यांनी केलेली आहे. ओबीसी नेत्यांनी केलेली आहे. गोपीनाथ मुंडे हयात असताना स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी केली होती, छगन भुजबळ त्यांच्यासोबत असताना त्यांनी पण केली होती आणि अनेकांनी केलेली आहे. पण शरद पवारांनी यावेळी ही मागणी केल्यामुळे त्याला अनेक संदर्भ आहेत. मराठा आरक्षणाच्या गेल्या काही वर्षांच्या लढ्यांमध्ये शरद पवारांची प्रचंड अडचण झाली होती, कारण एकीकडे त्यांना या समाजाचा नेता म्हणूनही बघितलं जातं आणि त्याचवेळी ते महाराष्ट्राचे, देशाचे नेते सुद्धा आहेत. अशावेळी मराठा आरक्षणाच्या बाबतीत काहीतरी भूमिका घेणं, समर्थन करणं, जातनिहाय जनगणनेचं समर्थन करणं, या सगळ्या गोष्टी खूप अवघड होत्या. पण तरी सुद्धा शरद पवारांनी ही थेट भूमिका घेणं याला फार महत्व आहे. आणि या अनुषंगानं जातनिहाय जनगणना म्हणजे काय, आताचं त्याचं स्टेटस काय आहे आणि पुढे काय होणं अपेक्षित आहे, त्याच्यातल्या अडचणी काय आहेत, या निमित्तानं म्हणूनच आजचा आपण हा व्हिडिओचं नावच घेतलेलं आहे की एकदाची आता जात गणना होण्याची हीच ती योग्य वेळ. आणि या दृष्टीने हा व्हिडिओ मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मला इथे मी नमूद करू इच्छितो की आजच्या या व्हिडिओसाठी मला जो उशीर झाला, 7:30चा अनेकदा मला उशीर होतो, पण आता जवळपास 8:15 झालेले आहेत. त्याचं कारण मी हरी नरके सरांबरोबर, प्राध्यापक हरी नरके जे आरक्षण या विषयाचे मोठे अभ्यासक आहेत, त्याच्यातल्या तांत्रिक बाबींबद्दल त्यांचा अधिकार सर्वमान्य आहे. तर मी हरी नरकेंबरोबर चर्चा केली. चर्चा म्हणजे वस्तुतः मी ऐकलं, त्यांच्याशी मी विचारत होतो आणि ते सांगत होते मला. तर मी त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर हा व्हिडिओ बनवतोय, तुमच्याशी मी बोलतोय. याच्यामध्ये माझ्या कोणत्याही फॅक्च्युअल मिस्टेक झाल्या तर ती जबाबदारी माझी आहे आणि जो काही माहितीचा साठा त्यांनी दिलेला आहे त्याचं क्रेडिट आणि श्रेय हे हरी नरके यांचं, हे मी इथे सांगू इच्छितो. तर विषय सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की बेसिक्स थोडे क्लिअर असले पाहिजेत आपले, म्हणून की जातनिहाय जनगणना याला नाकारायचं काही कारण नाही आणि त्याच्यापासून तोंड फिरवायचं सुद्धा काही कारण नाही. जातनिहाय जनगणना ब्रिटिशांपासून सुरू झाली, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झाली आणि 20वं शतक म्हणजे आपलं स्वातंत्र्य मिळालं ते शतक, मागचं शतकच्या 1932 पर्यंत ती चालू होती. त्याच्यानंतरचा काळ हा महायुद्धाच्या धामधुमीचा होता, त्याच्यामुळे ती जनगणनेचा विश्वासार्हतेचा मुद्दा होता. मी टप्प्याटप्प्यांमध्ये येतोय कारण मी डिटेल्स खूप घेतले नरके सरांकडून. 32ची जनगणना झाल्यानंतर आपला भारत स्वतंत्र झाला, त्यानंतर मग घटना आली आपल्याकडे आणि घटनेमध्ये प्रामुख्याने आरक्षणाचा विचार करण्यात आला होता तो एससी आणि एसटी पुरताचा, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स. या काळामध्ये ओबीसीच नव्हते. मग त्याच्यानंतर कालेलकर आयोग आले, पुढे मंडल आले आणि मंडल आयोग सुद्धा अख्ख्या इंदिरा गांधींचं पर्व उलटून गेल्यानंतर विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या काळामध्ये स्वीकारला गेला. त्यामुळे इथे आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की 1932च्या जातनिहाय जनगणनेनंतर जातीय जनगणना भारतात झाली नाहीये. आता ह्याच्यात पुन्हा फरक आहे. आता हे थोडंसं तांत्रिक समजून घ्यावं लागेल. ब्रिटिश जे जातनिहाय जनगणना करायचे त्याच्यामध्ये शब्दशः प्रत्येक जातीची जनगणना करायचे. भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर अशी प्रत्येक जातीची जनगणना जरी झाली नसली तरी एससी आणि एसटी यांच्या अंतर्गत असणाऱ्या जातींची जनगणना आज देखील होते, कारण तो तसा भाग आहे आणि तो कास्ट आहे, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्सचा.
ओबीसी हा एक आरक्षणाचा आरक्षित समूह तयार झाल्यानंतर अशा मागण्या झाल्या की यांची सुद्धा अशी जातनिहाय जनगणना व्हावी. ती जातनिहाय जनगणना आता होत नाहीये, ती ओबीसी म्हणून होते की ओबीसींची संख्या किती आहे, ओबीसींचे प्रश्न काय आहेत किंवा त्यांचं स्टेटस काय आहे. ओबीसी अंतर्गत म्हणजे महाराष्ट्रामध्ये म्हणायचं झालं तर जसा माळी समूह आहे, माळी बांधव आहेत किंवा वंजारी सारखा समूह आहे, तर या प्रत्येकाची वेगळी जात जनगणना होत नाही. जातीनिहाय माहिती पब्लिश अशा अर्थानं होत नाही, ती वर्ग म्हणून होते, ओबीसी म्हणून होते. त्यामुळे हा एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळे जातनिहाय जनगणना होतच नाही हेही खोटं आहे भारतामध्ये, आणि सर्व जातींची जनगणना झाली असंही नाहीये. आणि आता सुद्धा जी जातनिहाय जनगणना होणार करावी असं म्हटलं जातंय, त्याच्यात मेख अशी आहे की ही जातनिहाय जनगणना जर का झाली तर ती आता ओबीसी अंतर्गत मधल्या जातींची गणना होईल. म्हणजे एससी एसटींची होतच होती, आता ओबीसी अंतर्गत मधल्या जातींची जनगणना होईल. सवर्ण ज्याला मानलं जातं अशा जाती समूहांची जातनिहाय जनगणना होणार नाही. आणि त्याचं कारण यात दडलेलं आहे की जातनिहाय जनगणना हे ज्यांना असे काही स्पेशल प्रेफरन्सेस दिले जातात, काही प्रिव्हिलेजेस दिले जातात, काही अधिकार दिले जातात समतेच्या तत्वानुसार, त्यांच्यासाठीच ते एक साधन आहे. मग आता अशी जातनिहाय जनगणना घटनेनं अमान्य केलेली आहे का? मला जे नरके यांच्या बरोबरच्या संवादातून कळलं तर अशा प्रकारे जातनिहाय जनगणना अमान्य करण्यात आलेली नाही. त्यामुळे टेक्निकल दृष्ट्या भारतामध्ये सर्व एक जात सगळ्या जातींची म्हणजे एक जात आणि सर्व जात अशा अर्थानं एक जात अशा प्रत्येक जातीची जनगणना होऊ शकते. पण असं लक्षात आलं विशेषतः मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर की एकूणच हे जातीचं प्रकरण अतिशय भडक असल्यामुळे शक्यतो हे विषय जास्त मोठे न करण्याकडे सगळ्या पक्षांचा कल राहिला. मग तो काँग्रेस असो की भाजप असो, यावरती दोघेही शाणे निघाले. पण त्याच्यात झालं असं की याच्यामुळे प्रश्न सुटण्याच्या ऐवजी ते गुंतागुंतीचे बनत गेले, कारण लोकांना ती जोर त्याचा दबाव जाणवायला लागला. जाती समूह अंतर्गत आरक्षणामुळे जे विविध जसे काही फायदे झाले तसे काही जणांना त्याच्या समस्या वाटू लागल्या, काही प्रश्न काही आक्षेप उपस्थित होऊ लागले. त्यातून मग किमान जर का चॅलेंज करता येत नसेल तर आम्हाला किमान त्याच्यामध्ये तरी घाला. त्यातून भारतभरामध्ये विविध जाती समूह म्हणू लागले आम्हाला ओबीसी करा, कारण एससी एसटी मध्ये तर जाणं शक्यच नव्हतं. उरला एकच वर्ग ओबीसी, आणि तो क्लास आहे, अदर बॅकवर्ड क्लास आहे. मग महाराष्ट्रामध्ये मराठी आहेत, बाकीच्या ठिकाणी अन्य जाती आहेत. आता जर का त्याच्यात जायचं असेल तर बाकी आतल्या जातींकडनं दबाव सुरू होणार की तुम्ही तसे आहात की नाहीत. तुम्हाला आतमध्ये घेण्यासाठी आता सुद्धा इम्पेरिकल डेटा जो म्हटला जातोय तो अप्रत्यक्षरित्या अशाच जनगणनेचा भाग नाही का की मराठ्यांची संख्या किती, कुणबी मराठे म्हणून किती, त्यांची एकूण संख्या किती, स्टेटस काय. त्या अर्थानं मग आता एक मागणी तयार झालेली आहे की आता एकदा जात जनगणना करूनच घ्या. त्यामुळे त्याच्या सुद्धा एक लक्षात हे घ्यावं लागेल की जे कोणी या सगळ्या जाती जनगणनेच्या बाजूने आहेत की मागणी करताना भारतातल्या प्रत्येक जातीची जनगणना करा, प्रत्येक जातीची गणना करा. भारत या देशामध्ये असलेल्या म्हणजे जी काय 1 अब्ज 50 कोटी वगैरे जी काय लोकसंख्या आहे त्यातल्या प्रत्येकाची जनगणना ही जातीनुसार, म्हणजे जर का तो हिंदू या कॅटेगरीत असेल तर त्याला जात पण असेल, अन्य ठिकाणी काय धर्म असेल किंवा काही ठिकाणी तर तिथेही जाती असतात, पण या कॉलम्स उपलब्ध असले पाहिजेत आणि त्यानुसार जातीचा उल्लेख झाला पाहिजे. इथे एक अतिशय चांगली बाब जी मला नरके सरांनी सांगितली त्याला मी अभिमानाने व्यक्त करेन की महाराष्ट्रामध्ये 2011च्या जनगणनेमध्ये एकट्या महाराष्ट्रातून 10 लाख लोकांनी आम्ही जात मानत नाही अशा प्रकारे किंवा धर्मही मानत नाही, जात मानत नाही अशा प्रकारे प्रतिसाद नोंदवला. हे फार मोठा 10 लाख कशाला म्हणतात, जगातल्या काही देशांच्या लोकसंख्येच्या जवळ जाणारा हा आकडा आहे. त्या लोकांना मानलं पाहिजे. त्यांनी सरळ म्हटलं की आम्ही जात नमूद करणार नाही. तर त्याचं एक वेगळं कौतुक खरं तर केलं पाहिजे, पण तो आत्ताचा विषय नाहीये. सांगायचा मुद्दा असा आहे की जातनिहाय जनगणनेचा आता जातनिहाय जनगणना नसल्यामुळे आणि झाल्यामुळे काय होतंय मी तुम्हाला सांगतो. जातनिहाय जनगणना होत नाहीये 2 ठिकाणी. एक, सर्व ओपन जातींची जनगणना होत नाहीये जातनिहाय, आणि ओबीसीच्या अंतर्गत जातींची पण जनगणना होत नाहीये जातनिहाय, ती क्लास म्हणून होत आहे. आता त्याच्यात अडचण अशी आहे की जे आरक्षणाचं किंवा ओबीसीच्या पुरतेचा एक मुद्दा आहे की प्रत्येकाचं रिप्रेझेंटेशन कसं आहे, कोणाचा कसा विकास झालेला आहे, प्रतिनिधित्व मिळालंय की नाही, हे ओबीसी म्हणून कसं ठरवणार. जे काही प्रमाणात एससी एसटीच्या बाबतीत ठरवलं जाऊ शकतं, ओबीसीच्या बाबतीत ते कसं ठरवणार. कारण सगळ्यांचा ऍव्हरेज आउट केला तर ज्याचा पुरेसा विकास झाला नाहीये अशा छोट्या ओबीसी जात समूहाला सुद्धा तो जात समूह वर आलेला असं दाखवता येऊ शकतं. स्टॅटिस्टिक्स हे असं शास्त्र आहे की ते एकदा का पिळायचं म्हटलं की हवा तसा तुम्हाला डेटा देऊ शकतो. त्यामुळे तसंही चित्र दाखवता येईल.
मग असं होऊ द्यायचं नसेल तर ओबीसी अंतर्गत सुद्धा जातनिहाय जनगणना, आणि नुसती जनगणना नाही, त्याच्यामध्ये बाकीचे कॉलम असतात. काय तुम्ही, काय तुमचं नाव, तुम्ही कुठे राहता, काय जात, काय धर्म, काय कच्च्या घरात राहता का पक्क्या घरात राहता, गाडी आहे का टू व्हीलर आहे का काय, हे सगळं तुम्हाला लिहावं लागतं. या सगळ्याचा डेटा तयार होतो. आज तो फक्त ओबीसी म्हणून होतोय, तो ओबीसी अंतर्गत जातींचा सुद्धा होईल. आणि पुढे जाऊन जर का बाकीच्या समाजाचा सुद्धा झाला तर ज्या जाती समूह असे मानतात की आम्ही मागास आहोत किंवा आम्हाला पण आता यामध्ये समाविष्ट करून घ्या, त्यांच्या सुद्धा आकड्यांचे दावे या निमित्तानं कळतील. एक उदाहरण असं आहे की कर्नाटक सारख्या राज्यामध्ये जेव्हा अशी जातीनिहाय जनगणना सुरू झाली तेव्हा मोठ्या जातीचा दावा करणाऱ्या जातींना लक्षात आलं की आपली संख्या तशी नाहीये, तेवढी मोठी नाहीये, आणि मग त्यातून त्यांना रिझर्व्ह व्हावं लागलं. रिझर्व्ह म्हणजे रिझर्व्ह जातीच्या अर्थानं नाही, रिझर्व्ह म्हणजे ते अधिक थोडेसे टू टेक अ बॅक, थोडेसे माघार त्यांनी घेतली. कारण हा मुद्दा हा डाव आहे की मग जर का जातीनिहाय जनगणना करायची म्हटली तर तुमची नेमकी संख्या किती. आजची आकडेवारी 1932च्या आधारावर आणि बाकीच्या इतर कुठल्या रिपोर्ट्स वगैरेच्या आधारावरती साधारणपणे ढोबळमानाने मांडली जाते, ती या निमित्तानं स्पष्ट होईल. आणि यामुळे का होईना, आता शरद पवार जेव्हा म्हणतात की जातनिहाय जनगणना व्हावी त्यावेळी ते ओबीसी अंतर्गत मधल्या जातींची जनगणना म्हणतायत का सरसकट सगळ्यांची म्हणतायत, हा पुन्हा उपप्रश्नाचा भाग आहे, तो त्यांना उपप्रश्न विचारावा लागेल. पण जी मला माहिती मिळाली आहे, मी ज्याची तुम्हाला आता उल्लेख केला आहे, माझ्यासाठी सुद्धा एक नवीन शिकणं होतं की जातनिहाय जनगणना करा म्हणजे तथाकथित सवर्णांपासून सर्वांच्या प्रत्येकाच्या जाती शोधा, म्हणजे प्रत्येकाच्या जातीचा कॉलम द्या असं नसून ओबीसी अंतर्गत जात जनगणना असेल तर मग मर्यादा आहे. आणि म्हणून आता जात या विषयापासून तोंड न फेरता हे एक भारताचं वास्तव आहे हे स्वीकारून, आणि या निमित्तानं भविष्यातले वाद होऊ नये त्यामुळे एक काय तो डेटा एकदा ऑथोराइज तयार झाला की तुम्हाला हा आकडा कळेल. त्याच्यात सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की ही फक्त जनगणनेचं शास्त्रीय टेबल बनवण्या इतकाच हा मुद्दा आहे. होतं असं की अनेकदा ही आकडेवारी पाहिल्यानंतर मग याचा आरक्षणावरती काय परिणाम होईल, मग ज्या काही 2,500 जाती आहेत त्या म्हणतील मग आम्हाला आमचा फायदा द्या, आमची संख्या एवढी, आमची संख्या कमी, आम्ही अमुक अल्पसंख्या आहोत, काय भौगोलिक प्रादेशिक भाषा संस्कृती वेगळ्या पद्धतीने, म्हणजे आरक्षण मागण्यासाठी किंवा स्वतःला वेगळं ठरवण्यासाठी मी असं वाचनात आलेलं आहे की काही संप्रदाय, हे संप्रदाय सुद्धा म्हणू लागले आम्ही हिंदू नाही आहोत, आम्ही अमुक एका संप्रदायाचे आहोत. त्यामुळे असं काही होऊ शकतं. असा विचार न करता केवळ अकॅडमिक अंडरस्टँडिंगसाठी आणि देशामध्ये या आपल्या देशातल्या नागरिकांची कोण नेमके कसे आहेत त्याला प्रत्येकाला कशा प्रकारे बघितलं पाहिजे. नाही तर होतं असं की जसं मराठा समाजातून सुद्धा अनेकदा म्हणण्यात आलं होतं की तुम्ही ज्या मराठ्यांकडे बोट दाखवता ते फार मूढभर आहेत, बाकीचा एक प्रचंड मोठा मराठा कुणबी समाज आहे की ज्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. असं सगळ्या जातींच्या बाबतीत असेल, अशा अनेक जातींच्या बाबतीत असेल की ज्यांचं एक काहीतरी चित्र बनवलं गेलेलं आहे, तो तसाच बघितला गेलेला आहे. त्याही जातींचं वास्तव ते खरं असेल किंवा ते वस्तुस्थितीच्या पलीकडचं असेल किंवा समजाच्या पलीकडचं असेल, यासाठी ही जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. आजपर्यंत झालं असं होतं की जातनिहाय जनगणना ही केवळ त्या, मी जसं तुम्हाला म्हणालो की ती फक्त एससी एसटी पुरता मर्यादित होती आणि ओबीसीची झाली नाही, एवढ्या पुरताच नाहीये. जातीला नाकारा हा जो एक भारतामध्ये प्रकार बघायला मिळाला, जातीला नाकारा, जाती बाबतीत काय बोलून का, जातीयवाद. त्यामुळे जातीबद्दल काही अकॅडमिक प्रश्न उपस्थित करणं, त्याच्यावर आधारावर विकासाचे मॉडेल्स बनवणं, हेच दरवाजे बंद करून टाकल्यामुळे सगळा जातीयवाद झाला. अरे जातीने राजकारण काय म्हणताय तुम्ही, जातीयवादी आहात तुम्ही. तर या सगळ्या प्रकरणातून आता बाहेर आलं पाहिजे. भारतात जात वास्तव आहे, जात वास्तव आहे म्हणूनच एससी एसटीचं आरक्षण द्यावं लागलेलं आहे, जात वास्तव आहे म्हणूनच ओबीसीचं आरक्षण आलेलं आहे. आणि म्हणूनच जर का ओबीसी आहेत, एससी आहेत, एसटी आहेत, तर याचा अर्थ याच्या पलीकडच्या सुद्धा जाती आहेत, म्हणजे जात वास्तव आहे आणि म्हणून त्याची गणना झाली पाहिजे. किमान एक स्टॅटिस्टिकल खरा डेटा या भारतामध्ये काय आहे जातीचा नुसार प्रत्येक माणसाचा, तो समोर आला पाहिजे. अर्थातच त्याच्यामध्ये हा कॉलम जरूर असला पाहिजे. जर का मी नास्तिक आहे तर नास्तिकतेचा असला पाहिजे, धर्म मानत नाही, धर्म मानत नसल्याच्या बाबतीतला ऑप्शन असला पाहिजे, जाती बाबतीत असला पाहिजे. ते तर पुढे नंतर बघू. पण आता जर का भारतामध्ये हा जर का इतका प्रेसिंग इश्यू असेल आणि तो पुढे होत असेल आणि तशा प्रकारे आपल्याला उद्रेक बघायला मिळत असतील, तर जातनिहाय जनगणनेची हीच ती योग्य वेळ, जे आपल्या आजच्या कार्यक्रमाचं आपण नाव ठेवलेलं आहे, आणि ती वेळ लक्षात आणून देण्यासाठीच आजचा हा आपला लक्ष असतं माझाचा एपिसोड. तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा. आवडल्यास शेअर करा. युट्यूबवर आमचा चॅनल सबस्क्राईब करा, आमचा ॲप आहे ते डाउनलोड करा, आमची वेबसाईट आहे samtv.com. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साम टीव्ही दररोज न चुकता पहा, कारण साम टीव्ही म्हणजे सामर्थ्य महाराष्ट्राचं.